लगेच प्रत्येकाच्या अंतःकरणात भगवंताप्रती, श्रीपाद बाबांप्रती, रामदास बाबांप्रती प्रेमाचा उमाळा कळवळा आहे. पण तो कळवळा विवेक बुद्धीने तपासता आला पाहिजे, विवेक बुद्धीने देता आला पाहिजे. समोर कुणी आलं त्याच्याबद्दल जर तुम्ही आम्ही प्रेम व्यक्त करत असू, त्याची चाचपणी तुम्हाला आम्हाला करता आली पाहिजे. सार काय, आसार काय हे तुम्हाला आम्हाला जाणून घेता आलं पाहिजे. आणि हे जाणून घेण्यासाठी शास्त्र उचकलं पाहिजे. आणि शास्त्र कोणतं उचकावं हे सुद्धा श्रीपाद बाबांनी सांगितलंय. गीता म्हणजे भावार्थ दीपिका, ज्ञानेश्वरी आणि भागवत हे ज्यावेळेस उचकाल त्यावेळेस तुम्हाला आम्हाला या विश्वामध्ये नवे नवे या जगामध्ये कसं वापरायचे ऑटोमॅटिक समजणार आहे. ऑटोमॅटिक कोणाला विचारायची सुद्धा गरज नाही, अजिबात नाही. माऊली ज्ञानोबराय सांगतात, हे अपार कैसेनी कवळावे, महा तेज कवने ढवळावे, अरे गगन मुठी सुवावे मशके केवी. माऊली ज्ञानोबरायांचं वाक्य याचा अर्थ असा आहे, माऊली ज्ञानोबराय म्हणतात माझी पात्रता नाही गीतेवरती भाष्य करण्यासाठी. मी चिलट आहे, मी चिलट आहे. चिलटानी कधी आकाश हातात धरलंय का? असं माऊली ज्ञानोबराय जर स्वतःला एवढं नम्र होऊन घेताय तर आपल्याला थोडस काही आलं, थोडस काही समजायला लागलं तर आपण डायरेक्ट आबळाला दौंडकर महाराज इथे आता योगायोगाने शब्द निघालाय म्हणून बोलतो. ज्यावेळेस संप्रदायाचा विचार अंतःकरणात रुजला आणि रुजल्याच्या नंतर त्या अनुषंगानं विचार मांडण्याची सुरुवात झाली. प्रवचन झालं आळंदीमध्ये आणि आळंदीमध्ये प्रवचन झाल्याच्या नंतर दौंडकर महाराज म्हटले, महाराज तुम्ही जर मोठे महाराज झाले ना, यथा कदाचित जर तुम्ही मोठे महाराज झाले ना तर आम्हाला तारीख द्या बरं का. त्यांना सांगायचं होतं मोठं व्हायचं नाही, ज्ञानानं मोठं व्हा, प्रेमाने मोठे व्हा. पण अहंकाराने जर मोठे झाले तर तुमच्या तारखा कुणीच घ्यायच्या नाही हे त्यांना सांगायचं होतं. मग जे आपल्याला क्लू मिळत आहे, जे आपल्याला हिट मिळत आहे त्याच्यातून तुम्हाला आम्हाला शिकण्यासारखं आहे आणि त्याच्यासाठी अधिकार वर्ग निर्माण केलेला आहे. पण अधिकार वर्ग तपासण्यासाठी सुद्धा शास्त्रात वर्णन. बारीक बोलतोय आता, अधिकार वर्ग तपासण्यासाठी सुद्धा शास्त्रात वर्णन आहे. जो शब्द ज्ञाने पारंगत सदा ब्रह्मानंदे डुल्लतू. ते माऊली ज्ञानोबराय सांगतात, सदा ब्रह्मानंदे डुल्लतू. नाही तर ह्यो याचा बाण पुरितोय, तो त्याचा बाण पुरितोय, असे गुरु काही कामायचे नाही. जो ब्रह्मानंदे डुल्लतू शिष्य प्रबोधिनी समर्थू. शिष्याचा एखादा प्रश्न निर्माण झाला तर त्याचा यथोचित निज भावाने सांगणं, त्याला समजून देणं, अशा गुरुला शरण जावं. दुसऱ्या कोणत्याच गुरुला शरण जायची गरज नाही. आणि मग तुम्हाला आम्हाला बाकीच्या कोणत्याही पदव्या प्राप्त करायची गरज नाही. का गरज नाही? तर नरते हा चिनी ज्ञानी सचिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावृत्तीने दिला. हा अधिकार साधू संतांनीच तुम्हाला आम्हाला दिलाय. फक्त विचाराची गरज आहे. फक्त कशाची गरज आहे? विचाराची गरज आहे. आणि तो पण सत्सत विवेक बुद्धीने तुम्हाला आम्हाला करता आला पाहिजे. माऊली ज्ञानोबराय इतकं गोड दृष्टांत देतात ज्ञानेश्वरीमध्ये. ते म्हणतात सोन्याला किडाळ लागलं. काय लागलं? किडाळ लागलं. ते किडाळ बाजूला काढायचं काम कोण करतं? आमच्या लांडेवाडी गावामध्ये, आंबेगाव तालुक्यामध्ये सोनार करतो. इथं कसं काय? तसंच आहे ना. काय करतो? सोन्याला जर किडाळ लागलं तर ती किडाळ बाजूला काढायचं काम सोनार करतो. मग सोनाराकडे ते सोनं नेल्याच्या नंतर तो त्या सोन्याला काय करतो? तुम्ही सगळे टेन्शन मध्ये येता नाही ना, थोडस बोलत चला. मग सोन्याला जर ते किडाळ लागलं तर तो सोनार काय करतो? त्याला तापवतो. काय करतो? तापवतो. आणि तापवल्याच्या नंतर असा चिमटा घेतो आणि असे किडाळ बाजूला काढतो. तुम्ही काही बोला ना. खरं आहे का? आता खरं का खोटं काय आता मला समजा. आता चिमट्याने किडाळ बाजूला काढतो. अहो सोनं एकदा तापलं किडाळ आपोआप निघून जातो. फक्त सोन्याला काय गरज आहे? तापायची गरज आहे. पण तापण्यासाठी ज्ञान अग्नी देणारा कुणीतरी भेटला पाहिजे. आणि ते तुम्हाला
घेतले हे तुमचं आमचं पूर्वजन्मीचं पुण्य. पण त्याचा जर उपयोग करून घेता आला नाही तर तुमच्या आमच्यासारखे दुर्दैवी दुसरे तिसरे कोणीच नाही. मग हे किडाळ आपाप निघून जाणार आहे. आपाप फक्त शुद्ध अंतकरणात अंतकरण शुद्ध करून त्या भगवंताचा प्रसाद ग्रहण करायचा. प्रसाद समजून घ्यायचा नाही बाप्पा. आणि माझे सद्गुरू इतकं गोड उदाहरण देतात. श्रीपाद बाबा सांगायचे जर आपण चहा करायला घेतला ना चहा तर सगळं आपण वरून टाकतो. साखर वरून टाकतो, पाणी वरून टाकतो, गॅसवर पातेलं ठेवतो, सगळी काही सामग्री वरून टाकतो, चहा पावडर वरून टाकतो आणि असं 2 मिनिटं शांत वाचून जाऊन उभं राहतो. असं का? कशाची वाट बघतो आपण? कशाची उकळी येण्याची. बाबा सांगायचे मग उकळी वरून टाकता येत नाही का? उकळी वरून टाकता येत नाही का? उकळी कुठून आली पाहिजे? आतून आली पाहिजे. मग उकळी येण्यासाठी त्या टोपाला काय केलं गेलंय? तापवलं गेलंय. मग वैष्णव मिळाले तर शिव टोप तापवायचा आहे का? घरी टोप तापत नाही का? मग ते करायचं कोण? मग याचा विसर पडलाय. आणि हा विसर न पडून देण्यासाठी जो श्रीपाद बाबांनी तुम्हाला आम्हाला मार्ग सांगितलाय त्या मार्गावर तुम्हाला आम्हाला चाललं हे तुमचं आमचं आद्य कर्तव्य आहे. आणि भगवंताची लीला तर अशी आहे. कोकिळेला आवाज दिला. माझे सद्गुरू सांगतात कोकिळेला आवाज दिला पण रूप काढून घेतलं. काय काढून घेतलं? रूप मोराला दिलं. रूप मोराला दिलं पण इच्छा काढून घेतली. काय काढून घेतली? इच्छा माणसाला दिली. इच्छा माणसाला दिली पण समाधान काढून घेतलं. समाधानीच नाही. आपलं पोट किती खाल्याने भरतं? कधीच भरत नाही ते. सगळं चाललंय कशासाठी? आणि श्रीपाद बाबांनी आपल्याला काय सांगितलंय? हे बाद करण्यासाठीच परमार्थ आहे. तरी सुद्धा म्हणतात पोटासाठी चाललं. लय अवघड. आणि मग माणसाला इच्छा दिली, समाधान काढून घेतलं, समाधान साधूला दिलं पण संसार काढून घेतला. ही देवाची लीला आहे. फक्त तुम्हाला मला ते समजून घेता आलं पाहिजे. समजून घेण्यासाठी ती निष्ठा परिपक्वतेने तयार होणं ही काळाची गरज आहे. आपली निष्ठा नाही. पण माफी मागून बोलतो आपली निष्ठा निष्ठी. निष्ठा नाही, निष्ठा निष्ठी. आणि निष्ठा नको त्या गोष्टीवर ठेवल्यामुळे तुमचं आमचं पतन झालं. आणि ज्या गोष्टीवर ठेवायची तिथं आपण ठेवली नाही आणि मग जगाला दोष देत फिरत राहिलो. तुमचं आमचं दुर्दैव आहे. माझं निष्ठा कशावर असावी तर त्या साधू बोधावरती असावी. या नश्वर देहावरती तर अजिबात नसावी. श्रीपाद बाबांनी जे सांगून ठेवलंय ना माई बापांनो ते विचार फक्त आत्मसात करत जा. बाकीचं काही ऐकायची गरज नाही. अजिबात नाही. काही ऐकायची गरज नाही. श्रीपाद बाबा म्हणजे अधिकारी वर्ग सांगतो त्यांच्या मुखातून शब्द श्रवण केले. ते म्हणतात श्रीपाद बाबांनी कधी स्वतःच्या शरीराला स्पर्श कोणाचाच करून घेतला नाही. कोणाची सेवा स्वीकारली नाही. का तर ते म्हणायचे नासकय. काय नासकय. पण जर यथा कदाचित म्हणणार नाही कोणी पण जर कोणी म्हटलं त्यांनी ते म्हणले की माझ्या शरीराला हात लावू नका पण आपण सेवा करायची नाही का? त्यांनी जी सेवा सांगितली ती करायची. त्यांनी काय सांगितलं की जे तुम्हाला दिलंय त्याची सेवा तुम्ही करा. या नासक्याकडे बघू नका. आणि आपण या नासक्याकडे बघतोय आणि सेवा करायला दूर राहतोय म्हणून गपलत होती. विठ्ठल त्याच्यावर विचार करण्याची गरज आहे. विचार करण्याची गरज आहे. आणि हे विचार करण्याचं माध्यम कधी निर्माण होतं माय बापांनो? ज्यावेळेस चांगला वाईट याचा समतोल तुम्हाला आम्हाला राखता येईल त्यावेळेस. आणि हे करण्याचं काम ज्ञानेश्वरी शिवाय दुसरं कोणीच करू शकत नाही. अजिबात नाही. कोणीच करू शकत नाही. नामसाधना शास्त्राचा आधार त्याच वेळेस खऱ्या अर्थाने तुम्ही आम्ही बाबांचा निरोप या विश्वामध्ये पोहोचू शकतो. खऱ्या अर्थाने जो यज्ञ तुमचा आमचा घडतोय ना आता तो ज्ञानेश्वरीमध्ये 4थ्या अध्यायामध्ये लिहिलाय. घरी जाऊन वाचा. जी तुमची आमची अवस्था होतीये
जो तुमचा आमचा योग होतोय तो ज्ञानेश्वरीमध्ये 4थ्या अध्यायात लिहून ठेवला. फक्त ओळखता आला पाहिजे, समजून घेता आला पाहिजे. पण हे सगळं करण्यासाठी लोक येऊन वाचणार नाहीये, ते आपल्याला करावं लागणार नाही. अहो सगळ्यांना वाटतंय मला कीर्तन करता आलं पाहिजे, मला गायन करता आलं पाहिजे, मला वादन करता आलं पाहिजे. पण किती जणांना असं वाटतंय मला श्रीपाद बाबांचा निरोप समजून घेऊन जे श्रीपाद बाबांनी कार्य केले ते समाजात पेरता आलं पाहिजे. नाही ना हो. मायबापांनो माफी मागून बोलतो, तुम्हा आम्हाला देव मिळाला, साधू मिळाले, पण कळाले का हा प्रश्न आहे. कळाले का हा प्रश्न आहे. माझे सद्गुरू इतकं गोड उदाहरण देतात. थोडा विनोदात्मक प्रश्न आहे, विनोदात्मक दृष्टांत आहे, फक्त समजून घ्या मायबापांनो. माझे सद्गुरू इतकं गोड सांगतात. ते म्हणतात एका मुलीचं लग्न होऊन ती कुठं आली, आता एवढं तर बोला, कुठं आली, सासरी आली. आणि सासरी आल्याच्या नंतर सासूबाई दारातच उभी होती. दारात उभी राहिल्याच्या नंतर सासूबाईने त्या मुलीला आत घेतलं. आणि आत घेतल्याच्या नंतर जी काही सुनकून लिस्ट आलेली, जी काही भांडी सगळं काही आलेलं आहे, आता मी बोलत नाही त्याच्यावर, सगळं काही आलेलं आहे ते तपासायला सुरुवात केली. हे आलंय, ते आलंय, ते आलंय, ते आलंय, ते आलंय, ते आलंय, सगळं काही आलंय. सासूबाई म्हणली सगळं काही सुनाकडून आलंय. पण नंतर तिचं लक्ष शेवटच्या लिस्ट वरती गेलं आणि ती म्हटली सुनबाई तुझ्या आईने सगळं दिलं पण बमच नाही दिला. सासूबाई तुझ्या आईने सगळं दिलं पण बमच नाही दिला. भाई काय का माझ्या बापांना. त्यावेळेस 1 महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले, सून वैतागली. सासू सारखीच म्हणायची तुझ्या आईने सगळं दिलं पण बंबच नाही दिला, तुझ्या आईने सगळं दिलं पण बंबच नाही दिला, तुझ्या आईने सगळं दिलं पण बंबच नाही दिला. सून वैतागली. राखी पौर्णिमेला माहेरी गेली. माहेरी गेल्याच्या नंतर आईला सांगितलं आई तू तिकडं काही पण कर पण माझ्या सासूच्या पड्यावरती नेऊन बम. पण तिकडे आईने काही उलट पालट केलं, तो बम खरेदी करून तिला दिला. ती सासरी आली. सासरी आल्याच्या नंतर सासूबाईला तो बम दिला. सासूबाई इतकी प्रसन्न झाली, इतकी प्रसन्न झाली की पाठण 3ला बम पेटवायला. पाठण 3ला पहिला अंडा घेतला, बंबात वाटला, बम काही भरला नाही. दुसरा अंडा घेतला, बंबात वाटला, बम काही भरला नाही. ती म्हणायला लागली अख्ख्या गुटी गावामध्ये एवढा बम कोणा का नाही. परत तिसरा अंडा घेतला, बंबात वाटला, बम काय भरला नाही. पाठ 6 वाजली. किती वाजले? बमच भरला नाही. तिकडे ड्रम रिकामा व्हायची पाळी आली. लोक अशी उठली आणि उठल्याच्या नंतर अशी कमानीपर्यंत आली. कमानीपर्यंत चालायला लागल्यानंतर ते म्हटले पावसाचा उन्हाचा कडकडाट आहे, पावसाळा पुढे थेंब दिसत नाही आणि हा ओघळ आला तरी कुठून. म्हणून एक व्यक्ती त्या ओघळाच्या दिशेने गेला 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 आणि गेल्याच्या नंतर समोर ती आजीबाई दिसली. आजीबाई दिसल्याच्या नंतर तू म्हटला काय म्हातारे काय करते. त्यावेळेस त्या आजीने सांगितलं बम भरते. मग भरला का बम. ती म्हणली पाठ 3 वाजल्यापासून. नाही भरला बम. ती म्हणली नाही ना भरला बम. मागं तू पाणी वरती ते कुठं. ती म्हणली हे काय मला येणार का ना. दृष्टांत संपला. दृष्टांत संपला. सिद्धांत लक्षात. त्या आजीबाईला त्या सासूबाईला बम मिळाला पण कळाला का. त्या आजीबाईला त्या सासूबाईला बम मिळाला पण कळाला का नाही. तसा तुम्हा आम्हाला देव मिळाला, तसं तुम्हा आम्हाला श्रीपाद बाबा मिळाले पण कळाले का. खुशाल नाही म्हणतो. हा दृष्टांत देण्यामागचा सिद्धांत हाच आहे. श्रीपाद बाबांना समजून घ्या. श्रीपाद बाबांना समजून घ्यायचं असेल ना तर जे त्यांनी वाक्य वापरले त्या वाक्यानुसार चालायचा प्रयत्न करा, वागायचा प्रयत्न करा. उद्धार निश्चित आहे. पण ते सोडून बाकीचं करत बसले. साईबाबांनी सांगितलं सबका मालिक एक, बोटाकडे लक्ष द्या. त्यांनी असं नाही सांगितलं सबका मालिक एक, असं नाही सांगितलं सबका मालिक एक. त्या बोटाकडे लक्ष द्या. श्रीपाद बाबांनी जे तत्व दिले त्याच्याकडे लक्ष द्या. त्याच्या एक
बापान साधन हरीचे जनी करण्याचे करू नका. ज्या रस्त्याला जायचं नाही त्याचा पत्ता विचारू नका. आपण त्याच रस्त्याचा पत्ता विचारितो घोटाळा होतो. जनी करणीचे करू नका. जेने नोहे जन्म काय करा. जेने नोहे जन्म यमाची यातना ऐसिया साधना करा. काही हे साधन समजून घ्या माझ्या बापांनो. हे साधन समजण्यासाठी साधू संतांनी अभ्यास केला. ते सांगताना आम्ही त्याच्यासाठी इथं अवतरलो झालो. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी. कोणतं कारण. हे साच आणि गतिक समजून देण्यासाठी. मग आत्मपरीक्षण करा. आपण साच समजून घेतो का लटक समजून. साच आणि गतिक हे समजून घेण्यासाठी साधू संत इथं आले. ते समजून देण्याचा प्रयत्न साधू संतांनी केला. तो विचार आत्मसात करण्याची जबाबदारी तुमची आमची आहे माझ्या लोकांना. पण याच्यावर निष्ठा कधी तयार होईल ज्यावेळेस साधनेचं अविरत पाणी तुम्ही आम्ही त्या तत्वावरती घालू. त्यावेळेस त्याचा वटवृक्ष झाल्याशिवाय होणार नाही. मग ही तळमळ अंतःकरणात निर्माण झाली पाहिजे. तो वटवृक्ष जर निर्माण व्हावा असं जर वाटत असेल ना तर ते अंतःकरणात निर्माण झालं पाहिजे. ती उकळी आतून फुटली पाहिजे. आणि ती उकळी जोपर्यंत आतून फुटत नाही तोपर्यंत हा अनुभव येणार नाही. पण आपण फक्त म्हणतोय टाळाला टाळ घासल्या त्याच्यातून काय बाहेर पडतो. चांगलं सुद्धा बोलतय. चांगलं सुद्धा बोलतय. पण चांगलं कधी बोलतय ज्यावेळेस शाश्वत त्याच्यापाशी बसतय. आपलं लक्ष चांगल्याकडे शाश्वताकडे नाही. आणि ज्यावेळेस शाश्वताकडे लक्ष देईल चांगलं आपोआप वगळणार. आपलं लक्ष नादाला असलं पाहिजे. आपलं लक्ष टाळाकडे. मग टाळाकडे नसावा का. असावा. टाळाकडे नसावा का. असावा. कुठपर्यंत नाद समजून घे. नाद एकदा समजून आला का टाळ आपोआप वगळला जाणार आहे. तुकोपर आहे का अभंगात म्हणतात तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा आणि हृदय कळवळा. वैष्णवांचा तुळशीची माळ गळ्यात घातली पाहिजे. गोपीचंदन टिळा लावला पाहिजे. कुठपर्यंत. हृदयात वैष्णवांचा कळवळा निर्माण होण्यापर्यंत आणि तो अविरत टिकण्यापर्यंत. इथपर्यंतच आपण आहोत माझ्या सहित. एवढंच बोलतोय माझ्या बाप्पांनो. विचारपूर्वक शब्द खर्च करण्याचा प्रयत्न करतोय. आपण इथपर्यंतच आहोत. आपली स्थिती अजून पुढे जायची आहे. टिळा टोपी माळ देवाचे आणि ह्याच गबाराचं साधन तुम्ही आम्ही वापरून पोटासाठी वापरायचा प्रयत्न चाललाय. आणि हे पूज्य श्रीपाद बाबांनी तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचून देण्याचं काम केलंय माझ्या लोकांनी. खरं काय आणि खोटं काय याचा न्याय निवाडा करण्याची सामर्थ्य सद्गुरू सच्चिदानंद संत श्रीपाद बाबांमध्ये आहे माझ्या बाबांना. आणि तोच विचार तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम त्या साधू महात्म्यांनी केलंय. आणि तेच तुम्हाला मला समजून घ्यायचंय. अजून सुद्धा आपलं द्वैत जात नाही. अजून सुद्धा बाहेर स्टॉल लागलाय. श्रीपाद बाबांची मूर्ती इकडे आणि रामदास बाबांची मूर्ती इकडे. घेणारे गेले श्रीपाद बाबांची मूर्ती उचली द्या. रामदास बाबांची कशी चिवी द्या. लोक आहे मागचे लोक म्हणतात रामदास बाबांना नाही घ्यायचं. रामदास बाबांना नाही घ्यायचं. अजून सुद्धा आपलं द्वैत जायला तयार नाही. ते दिसत होते दोघे पण होते एक म्हणून त्यांच्या आज पुण्यतिथी सोहळा साजरा होतोय माझ्या बाप्पांना. आणि आपलं द्वैत जात नाही म्हणून आपली चित्र सुद्धा घालत. हे समजून घ्यायचं. अहो श्रीपाद बाबांची मूर्ती घ्या नाही तर रामदास बाबांची मूर्ती घ्या. दोघं सारखेच आहेत. त्याच्यात द्वैत अजिबात नाही. आणि हे कधी होईल ज्यावेळेस बुद्धीचा निश्चय होईल. आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण आपण ब्रह्मनिष्ठ राखे तया पूर्ण तत्परायण होय निशी. त्याला म्हटलं जातं हरिभक्त परायण. जो स्वस्वरूपाच्या ठिकाणी तत्पर आहे त्यालाच हरिभक्त परायण म्हणतात. स्वस्वरूपाच्या ठिकाणी तत्पर आहे त्याला आपण नुसत्या पदव्या लावून घेतो. तत्पर आहोत का नाही याच्या शंका आहेत माझ्या बाप्पांना. आणि याच्यासाठी हा सोहळा आहे. याच्यासाठी हा पुण्यतिथी सोहळा आहे माझ्या बाप्पांना. श्रीपाद बाबांना हेच सांगायचंय. अहो आज इथं सगळी मंडळी जमली आहेत. माझ्याकडे किती ज्ञान आहे हे सांगण्यासाठी नाही. हे ऐकण्यासाठी नाही. माझ्या बाबांचं काय सांगतोय हे सांगण्यासाठी. आणि हे बाबांनी कार्य केलं. नको त्या भरपटीमध्ये पडलेच नाही. अहो अभाव कसला आहे आणि प्रभाव कशाचा पडलाय याचा आपल्याला भेद काढता आला पाहिजे. ज्ञानाचा अभाव
अज्ञानाचा प्रभाव झाला. बारीक आहे, ज्ञानाचा अभाव असल्यामुळं अज्ञानाचा प्रभाव झाला. प्रकाश नसल्यामुळं अंधकाराचा प्रभाव झाला. पण प्रकाश आल्याच्या नंतर अंधकाराला सांगायला लागेल का बाबा जा बरं, आपोआप जाणार आहे. पण प्रकाश आणण्याचं सामर्थ्य स्वतःमध्येच आहे. तूच तुझ्या जीवनाचा स्वतःमध्येच आहे. मग स्वतःमध्येच आहे, मग आपण खाली हिंडता रानोराणी. हे साधू संतांना सांगायचे आपण रानोराणी हिंडतोय, पण कशासाठी हिंडतोय? तपास नाही. मग हा तपास करून द्यायचं काम श्रीपाद बाबांनी केलं. आणि केल्याच्या नंतर त्याच्यावर ते बोर्ड धरून तुम्हाला आम्हाला चालायचंय. पण आपण ते बोर्ड धरून सोडतोय याचा अंत आदर. हे कार्य करायचंय माय बापांना. आणि इथून किती सांगितलं पण आपण आपल्या कर्म इंद्रियाद्वारे अंतःकरणात जोपर्यंत रुजवत नाही तोपर्यंत